हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तुला बजावलं होतं गप गुमान घरात राहायचं, बाहेर पडायचं नाही. तुझ्या फाजीलपणा नडलाय. एवढ्या मेहनतीने आणि कष्टाने उभं केलेलं हे साम्राज्य तुझ्यामुळे धुळीच मिळणार आहे. मी माझ्या घराची धूळदान होऊ देणार नाही. जे काही व्हायचंय ते होणारच आहे. कुणीही थांबवू शकत नाही त्याला. सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. थांबवू शकत्यात गुरुजी, थांबवू शकत्यात आणि घडवू बी शकत्यात. तुमचे गुरुजी एवढेच सिद्ध आहेत ना, मग त्यांना सांगा माझ्या भावाला सोडायला. तुला आणि तुझ्या भावाला गुरुजींनीच अभय दिलाय. मग त्यांना सांगा सोडायला संकेतला. ते शक्य नाही. का का शक्य नाहीये? तुम्ही जे जे सांगताय ते सगळं करतेय मी. मनाविरुद्ध लग्नही केलंय, या घरात मुकाट्याने राहते, माझा कुणालाही काही त्रास नाहीये. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की माझ्या भावाला सोडा. मग हवं तर जीव घ्या माझा, पण सगळं संपवून टाका एकदाच. ठीक आहे गुरुजी, धूळ घेतो पायाची. अवजार हिच्या भावाला पेढा भरवा आणि फोडा नारळ. नाही प्लीज नका करू हे. तुम्ही सांगाल ते सगळं करेन मी. मुली, तुम्ही काय करायचं, तुम्ही काय नाही करायचं, तो नाही ठरवायचं. सम्राज्ञी आहेस या घराची तू. सांभाळ. भिंती हलतायत, झुमरं हेलकावतायत, मुकुट कोसळतोय. सावर. माधवा, गुरुजी बोलायचंय. सर सर ऐका ना सर. संकेतला काही करू नका सर. सर आई बाबांना काही. सर सर खरंच अजिबात आवाज करायचा नाही आता. नका नका असं करू. मी गुरुजींनी काय सांगितलं, कुणी काय करायचं आणि कसं करायचं हे तू नाही ठरवायचं. पाटलांचा नाश करायला आलीस तू. हो नाही, मी उलट सरांना. उलट काय, उलट उत्तर देतेस मला. आणि भोळेपणाचा आवता अजिबात आणायचा नाहीये. आमच्या घराची राख रांगोळी करायला आलीस तू. आईसाहेब, मी बघतो हिला. मिलिंद थांब. खंबीर आहे मी. आता भकस्त तू आहेस आणि मी हाय. चल चल. इतक्या सूचना दिल्या, इतका बंदोबस्त केला, इतक्या वेळा समजावून सांगितलं. त्या मुलीचं लग्न लावून दिलं, तिच्या पायात बेड्या अडकवल्या, सगळं वाया गेलं. ती पोरगी बाहेर फिरतेच कशी? तिने आमच्या साधनेमध्ये व्यत्यय आणला. साधना भंग केली तिने माझी. ही चूक परवडणारी नाहीये माधव. आमचं चुकलं गुरुजी. त्या म्हणजे तुमची अशी काही साधना चालू आहे हे जर आम्हाला आधीच कळलं असतं. हो माधव, आम्ही बाकीच्यांसारखे नाही आहोत. आम्ही साधना करतो. साधना करण्याचे ढोल बडवत नाही आम्ही. विस्कटले आता.
जी अशुभाची सावली या घरावर पडली आणि तिथं दादासाहेबांच्या अंगावर ईज कोसळता कोसळता राहिली. गुरुजींनी दारावर ठोकलेली नाल खाली पडली. आईसाहेबांना अपघात झाला आणि या समद्यांवर कळस म्हणजे माझ्या पोराचं तुझ्याशी लगीन करून द्यावं लागलं मला. समद्यांच्या मनाविरुद्ध, त्याच्या बी मनाविरुद्ध. माझ्या पोरानं एवढा मोठा त्याग केला पण तुझं समाधान नाही झालं. दादासाहेब जे जिल्ह्याला मुठीत ठेवतात त्यांच्या बी कामात खोडं यायला लागलं. आणि गुरुजींनी तर आता सांगितलंच आहे की या घराची राख रांगोळी होणार आहे म्हणून. तवा या घराचा किंवा दादासाहेबांनी उभारलेल्या साम्राज्याचा एवढा जरी टवका उडला ना तरी याद राखायचं, मी तुला कवाच माफ करणार नाही. अहो अहो ऐका ना. थांब. माझ्या परवानगीशिवाय तुझं अशुभ पाऊल माझ्या घरात पडता कामा नये. यातून काहीच मार्ग नाही का गुरुजी? एवढं सगळं मेहनतीनं बांधलेलं कोसळलं. तर पुन्हा असा योग येण्यासाठी काही दिवस थांबावं लागणार. बघू गुरुजी, योग येईस्तोवर वाट बघू आम्ही, आणि आम्ही पूर्ण खबरदारी घेऊ. पण आता नवरात्रीचं काय करशील? नवरात्रीत तिची ताकद वाढते. आपल्याला सावध राहावं लागणार. तर इथून पुढचा प्रत्येक क्षण तुझ्या खानदानासाठी फार भयानक असणार आहे माधव. काळजी घ्या. होय गुरुजी. तुमच्या भावाला शिक्षा होणारच आहे. पुन्हा हुशारी करायची नाही. इच्छा भावाला पेढा भरवा आणि फोडा नारळ. तुम्ही काय करायचं, तुम्ही काय नाही करायचं, तो नाही ठरवायचं. माझ्या परवानगीशिवाय तुझं अशुभ पाऊल माझ्या घरात पडता कामा नये. तुमच्या भावाला शिक्षा होणारच आहे. पुन्हा हुशारी करायची नाही. हुशारी करायची नाही. हुशारी करायची. माझ्या परवानगीशिवाय तुझं अशुभ पाऊल पडता कामा नये. माझ्या घरात तुमच्या पडता कामा भावाला नये. शिक्षा होणारच काळूबाई तू नाहीयेस. कधीच नव्हतीस आणि नाहीयेस तू. आज तू माझ्या पाठीशी असतीस तर हे काहीच घडलं नसतं. बघतीयस ना काय झालंय. सगळं आयुष्य बदलून गेलंय माझं. कुणामुळे? तुझ्यामुळे. कारण मी तुझं ऐकलं. तू मला संकेत दिलास. तुझ्या दर्शनासाठी तुझ्या देवळात आले. तू जे काही सुचवलंस ते सगळं फॉलो केलं मी. आयुष्यात पहिल्यांदा आईबाबांशी खोटं बोलले. या मावळखेडला आले. तुझी ओटी भरली. तुझं लॉकेट गळ्यात घातलं. तुझ्यावर विश्वास टाकला आणि तू संकेतला वाचवण्यासाठी पाटलांच्या जाळ्यात अडकले.
वाटलं तू वाचवशील मला, मार्ग दाखवशील, मला संकेत पर्यंत पोहोचवशील, पण नाही, तू कसलीच कृपा नाही करत. तू फक्त परीक्षाच घेते, परीक्षाच. आता नाही, आता तुझ्यावरचा विश्वास उडालाय माझा. तुझ्यावरच्या विश्वासाला मी आज तिलांजली देतेय, तिलांजली देतेय, तिलांजली देतेय, तिलांजली देतेय. बाळा, उठ बघू. उठ. तुम्ही नारायणी. चल चल उठ. आतमध्ये चल. ये उठ. चल चल. सावकाश. होय. शीतलताई, समद्यांचा नाश्ता बाहेर लावा, यांचा मी तेवढा रूम मध्ये घेऊन जाते. होय साहेब. आणि आई जरा आईसाहेबांना आधी चहा नेऊन दे बिनसाखरेचा, आणि तिथे सामुक दादाला कॉफी बी दे. हा ये राहून दे, मी करते, तू जा लगेच जा. आई साहेब, हा अमुक भाऊजी तिथेच आहे. अगं सकाळी सकाळी आईसाहेबांकडनं गुडघ्याचा व्यायाम करून घेतो ना तो, विसरलीस वाटतं. होय होय, विसरलेच होते मी. सध्या घरात कोणाचं चित्त थाऱ्यावर नाही. नाही तर काय, नुसती बला लागली या घराला. रात्रभर डोळ्याला डोळा नाही माझ्या. मी माझं जाऊ दे, पण दादासाहेब मी लई अस्वस्थ होते बघ. बरं आई साहेब, गुरुजींनी यावर काय उपाय सांगितला नाही होय? अगं त्यांच्या साधनेत ते आणलं ना त्या पोरीनं. आणि आता तर गुरुजी असं म्हणतायत की पाटलांचं आयुष्यच बदलून जाणार आहे. लई कठीण होणार आहे ग पुढे जाऊन. समजा ना त्या आर्यापायीच होतंय बघा. पण मी काय म्हणते, नको त्या पनवतीला पण घरात ठेवूनच कशापायी घेतलंय? रातच्याला तिला घराबाहेर उभं केलेली ना पावसात, बरंच केलेलं बघा. गेली नसल ना ती. अगो बाई, गुरुजींनी काय सांगितले ध्यानात आहे ना? वय कधी पण निसटून जाऊ शकते. थांब मी बघून येते. अगं ते सोड समजा, तू जा पहिली. वय बस बस. बस टेकून बस. बस. बस आले.
बस मी काढा आणते हा तुझ्यासाठी. घे, थंडी जाईल बघ तुझी. घे, आता थंडी जाईल आणि तुझ्या जखमा बी बऱ्या होतील. सावकाश सावकाश सावकाश. आता गार झाले. हा पकड बस. तुम्ही इथे? अगं मी नारायणी इथेच आहे कामाला. पण कधी दिसला नाही तिथे. मी असते इथे जवळच, पण नाही दिसत कोणाला कधी कधी. हो काय करताय तुम्ही? तुम्ही मोठ्या आहात ना. अगं मुलं लहानच असतात ना आईसाठी, पण तरी आई करते ना समज त्यांचं, हो की नाही? आई नाही नाही, तुम्ही नका करू. हे घरात कोणी बघितलं तर प्रॉब्लेम. तर काय प्रॉब्लेम होईल? हा, तुम्हाला भीती नाही वाटत? भीती? अगं भीती हा शब्दच ठावलाय मला. अन पोरी, तुझ्यासारख्या शुद्ध मनाच्या मुलीला मदत करते मी, बरोबर आहे की नाही? हो, पण तरी मला यायला उशीर झाला असं वाटतंय ना तुला? कधी यायचं हे मी आधीच ठरवलेलं असतं. सगळे येळ बघत्यात, मी येळ ओळखते माझ्या येण्याची. मग त्या क्षणी मला कोणी बी अडवू शकत नाही. शब्द बाजूला सारून येते मी. मला हाक मारणाऱ्याचा विश्वास संपला तरी बी. तुम्ही काय बोलताय हे? मला काहीच कळत नाहीये. कळत? अगं तुला नाही कळणार, तू कोणाला कळणार? हा, तुमची ही स्माइल, आपण याआधी भेटलोय का? नाही म्हणजे एकदम ओळख असल्यासारखं वाटतंय मला तुम्हाला भेटून. ओळख असतेच ग, ती हळूहळू पटायला लागते. म्हणजे ओळख पटण्यासाठी परीक्षा द्यावी लागते. तुला बी द्यावी लागणार आहे. परीक्षा? ती तर मी सतत देतच असते. ठाऊक आहे ग मला. अगं त्या सीतामाईला सुद्धा अग्नी परीक्षा द्यावी लागली होती. तुला आणखी एक परीक्षा द्यायची आहे. आणखीन एक परीक्षा? वय, कोणती? लई वर्ष झाली या घरात देवीचा मंत्र घुमला नाहीये. तुला जागर जागवायचंय हित. घटस्थापना करायची, नवरात्र बसवायचंय इथं. वय, पण या घरात तर देवीचं नाव घ्यायला सुद्धा मनाई आहे. अगं मग परीक्षा कशाला म्हणायची? जिथं देवीचं नाव घ्यायला मनाई आहे तिथंच तुला घट बसवायचे आहेत. हे सगळं केल्यावर माझ्या भावाची सुटका होईल? तुझं नवरात्रीचं उद्यापन होईल ना, त्याच दिवशी तुला मिळेल तुझ्या प्रश्नाचं उत्तर.